अजित पवारांवरील टीकेनंतर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष्मण हाके यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मिटकरींनी आता ऑडिओ क्लिप समोर आणत हाकेंवर विधानसभा निवडणुकीत तोडपाणी केल्याचे आरोप केलेत, तर दुसरीकडे सूरज चव्हाण यांनीही हाकेंचा एक फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केलाय। हाकेंनीही राष्ट्रवादीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि हाकेंमध्ये जुंपली। अजितदादा धनंतोड अक्कल आहे का, हाकेंचा सवाल। हाकेंचा तो फोटो राष्ट्रवादीकडून ट्विट। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंमध्ये चांगली जुंपली आहे। अजितदादा ओबीसींसाठी निधी देत नाहीत अशी टीका हाकेंनी केली आहे। त्यानंतर राष्ट्रवादीनं हाकेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। लक्ष्मण हाके किती तोडपाणी बहादर आहे याचा छोटासा पुरावा म्हणून मी त्याची एक ऑडिओ काही मिनिटांपूर्वी व्हायरल केलेली आहे। भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाकडून ओबीसी घटकातला एक उमेदवार उभा केला गेला होता। त्याकरता याने सभा पण घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या उमेदवाराला वाढता पाठिंबा भेटेल म्हणून ओबीसींना उभं करायचं, त्याच्या नावाने पैशावाल्या लोकांसोबत तोडपाणी करायची आणि आपल्याला आता 50 लाख 1 कोटी रुपये भेटतात, त्यामुळं ओबीसीच्याच लोकांवर अन्याय करायचा हा याचा धंदा। मी जर पाणी तोड असेल तर अजितदादा समुद्र तोड आहे, अजितदादा नदी तोड आहे, अजितदादा जलसिंचन तोड आहे। त्यामुळे तुझ्या या वक्तव्यावर मी व्यक्तच होणार नाही। अजितदादा काय बोलला असेल ना, निश्चित मी व्यक्त होईल। अमोल मिटकरींनी हा छोटा माणूस आहे, चिल्लर माणूस आहे। मिटकरींनी व्हायरल केलेली हाकेंची ऑडिओ क्लिप काय आहे ती ऐका। तुम्हाला खूप मानतो मी, खूप चांगलं काम आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव उठायचा टाकेन बरं। बरोबर, नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले। मिटकरींनी ज्यांचा उल्लेख केला ते प्रहार जनशक्ती पक्षाचे भोकर तालुक्याचे अध्यक्ष शेखर कुंटे यांनी देखील हाकेंवर गंभीर आरोप केले। हाकेंनी तोडपाणी करून भोकर मतदारसंघात ओबीसी व्यक्तीला उमेदवारी मागे घ्यायला लावली असा आरोप शेखर कुंटे यांनी केला। आता 8 दिवसाखाली चाकूर येथे एक ओबीसीचा कार्यकर्त्यांच्या भेटीला लक्ष्मण हाके आले असतात, तेव्हा सुद्धा हा उमेदवार त्यांच्या सोबतच आहे। मग याचा अर्थ काय काढायचा की लक्ष्मण हाकेंनीच त्याला उमेदवारी आमची घ्यायला लावली का ओबीसी फॅक्टर म्हणून, आणि आमची उमेदवारी उचलायला लावली का? माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे। एक ऑडिओ क्लिप नाही, माझ्याकडे 6 ते 7 ऑडिओ क्लिप आहेत लक्ष्मण हाके यांना बोललेले। त्यांनी 100% याच्यात आर्थिक तडजोड केलेली आहे। लक्ष्मण हाके यांना पकडून याच्यात आर्थिक तडजोड करून त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। तोडपाणी केलेल्या पैशातूनच हाकेंनी फॉर्च्युनर गाडी घेतल्याचा दावा मिटकरींनी केला। जे लोकांनी मला दिलेली गाडी हे जे काय तो सांगतोय त्याचं मूळ कारण असं आहे, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्याने जो विड्रॉल ओबीसी आपल्या बांधवाला करायला लावला आणि प्रहार पक्षाच्या एका उमेदवाराशी जी दगाफटका केला, त्याचा आर्थिक लाभ या हाकेला झाला आणि हाक्याचा आता तो काळा पैसा हळूहळू बाहेर निघायला सुरुवात झाली। तो ऑडिओ मी काही मिनिटांपूर्वी टाकलाय, तो परत भुंकला तर दुसरा ऑडिओ मी लगेच टाकेल। तुम्ही कुणाकुणावर दबाव आणता, तुम्ही कुणाकुणाची तिकीट कापता, तुम्ही कुणाकुणाला सांगून पराभूत करता, तुम्ही कुणाकुणाबरोबर तोडपाणी करता। अजितदादा पवाराला उपमुख्यमंत्री होण्यासाठी, सत्तेत जाण्यासाठी अजितदादा पवारांनी महाराष्ट्र सोडून कुठं जाऊन आले, पाटाचं लपून छपून, आणि तिथं काय काय तोडपाणी केली बोलायची का? काय तुम्ही गाडी, अरे गाडी नंबर प्लेट आहे, बँकेचं लोन आहे त्याच्यावर, कुठल्या बँकेचं आहे, कुणाच्या नावावर आहे, किती डाऊन पेमेंट केलंय, हे काय मी किती जरी झाकून ठेवलं झाकून राहणारी गोष्ट आहे का? भंडारा उधळत वाजत गाजत हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये गाडी घेतली, दिली लोकांनी। काय तुमचं म्हणणं आहे?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि लक्ष्मण हाकेंमध्ये देखील जोरदार जुंपली आहे. सूरज चव्हाण यांनी हाकेंचा एक फोटो ट्विट केलाय. या ट्विटमधल्या फोटोत हाकेंच्या समोरच्या टेबलवर बिअरची बॉटल दिसते. उदार की जिंदगी जीने वाला हाके, उदारीवर जगतो, दारू पिऊन तू सापडतो, देशी दारूचा स्वतः ब्रँड अँबॅसेडर आहे. तू कशाला दुसऱ्याचे उद्योगधंद्यावर येतो राजा? तू स्वतः दारू पिऊन किती ठिकाणी सापडलाय, किती ठिकाणी मार खाल्लाय ते माहित आहे. तू काय रोखीने चालतो का? कोण आहे हा अजित चव्हाण? काय सूरज चव्हाण, सॉरी. त्याच्या तोंडावरची माशी उठत नाही. त्याला एखाद्या झाडावर बसलेला कावळा सुद्धा त्याच्यावर बघून उठायचा नाही आणि हा धमक्या देतोय आम्हाला. अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंचा एक जुना फोटो ट्विट केला. मिटकरींच्या मते लक्ष्मण हाके हे डोक्याला विग लावतात. लक्ष्मण हाकेंचे सध्याचे केस हे डुप्लिकेट असल्याचा दावा मिटकरींनी केलाय. हा फोटो ट्विट करत मिटकरींनी हाकेंना गेल्या काही निवडणुकीत पडलेली मतं सांगितली आहेत. तुझ्या डोक्यावरचं हे ओरिजिनल टक्कल सर्व काही सांगून जातं. तुझे केस नकली तर तू किती नकली असावा. 2014च्या विधानसभेत 527 मतं, 2019च्या विधानसभेत 287 मतं, 2024च्या लोकसभेत 5500 मतं देऊन जनतेनेच तुला तुझी अवकात दाखवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जातीचं विष पेरू नकोस, असं ट्विट मिटकरींनी केलंय. काय अवकात आहे या अमोल मिटकरीची? तो मला माझ्या मताचं ऑडिट करतोय. तू कुठल्या निवडणूक जिंकलास? कुठल्या निवडणुकीत उभा राहिला होतास? तू पण बॅकडोअर गेलायस ना आतमध्ये. त्यामुळं माणसानं वरिष्ठ सभागृहात संधी मिळाल्या जरा अवकातीत बोलावं, सुदीत बोलावं. तर लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. पहाटेचा शपथ घेऊन येतो हा माणूस, लगेच 2-4 दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळात जातो. जरा तत्वाची चाड, लाज, अक्कल पाहिजे थोडी. का पवाराचा पुतण्या आणि 5-25 कारखाने आणि पैसा जास्त झाला, तत्वच्युती करायची? आहेत का तत्व यांना? आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नागालँडमध्ये धक्का बसलाय. नागालँडमधील 7 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. हे आमदार सत्ताधारी पक्ष नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत सहभागी झालेत. सध्या नागालँडमध्ये भाजप आणि नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाची सत्ता आहे. काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते. त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती. त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी, मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो. त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे. मी पण आज सकाळी, मी 2 दिवस आजारी होतो. आज सकाळीच मी ह्या कार्यक्रमाला पाहायला आलो आहे. आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो. अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल? त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे. त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे. एक महत्त्वाची घडामोड. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेला निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. निलेश चव्हाण फरार झाला तेव्हा त्याच्यासोबत एक मैत्रीण होती. या मैत्रिणीच्या फोनवरून निलेश चव्हाणनं केलेला फोन पोलिसांच्या नजरेस पडला. त्यानंतर पोलिसांनी निलेश चव्हाणला नेपाळमध्ये जात बेड्या ठोकल्या. मैत्रिणीमुळे सापडला निलेश चव्हाण. फेस टाइम कॉलिंगमुळे लोकेशन मिळालं. निलेश चव्हाणला नेपाळमध्ये कसं पकडलं? वैष्णवी मृत्यू प्रकरणात पोलिसांनी नेपाळमधून अटक केलेला निलेश चव्हाण त्याच्या एका मैत्रिणीमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. निलेश चव्हाणच्या लोकेशनचा सुगावा पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याच्या मैत्रिणीमुळे लागलाय. निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हा ती मैत्रीण त्याच्या सोबत होती. आपण फिरायला जाऊ असं सांगत निलेशनं तिला सोबत घेतलं. सोबत असताना निलेश चव्हाणनं तिच्याच फोनचा वापर केला. याच वेळी पोलिसांनी निलेश चव्हाणशी संबंधित एका व्यक्तीच्या फोनवर नजर ठेवली होती. निलेश चव्हाणच्या मैत्रिणीच्या फोनवरून निलेश चव्हाणशी संबंधित त्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन आला. त्यामुळे पोलिसांना निलेश चव्हाणच्या मैत्रिणीचा नंबर मिळाला. यावेळी निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते. मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरला जाणाऱ्या खासगी बसमध्ये बसला. निलेशची मैत्रीण पुण्याला परतली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली. तिच्याकडून निलेश चव्हाण दिल्लीतून गोरखपूरला गेल्याची माहिती मिळाली. 26 मे रोजी निलेश चव्हाण गोरखपूरमधून नेपाळमध्ये पोहोचला. निलेशनं नेपाळमधलं एक सिम कार्ड विकत घेतलं.
या सिम कार्डचा वापर त्यानं फक्त इंटरनेट सेवेसाठी केला. निलेशनं ॲपल मोबाईल फोनवरून फेस टाइम कॉल केला, त्यामुळे निलेशचं नेपाळमधलं लोकेशन पोलिसांना मिळालं. 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेश चव्हाणला पुणे ग्रामीण पोलिसांनी नेपाळमध्ये बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी निलेश चव्हाणच्या बावधनमधल्या घराची 1.5 तास झाडाझडती घेतली. यात शशांक हगवणे, लता हगवणे, करिश्मा हगवणे यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. निलेश चव्हाणच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक गॅझेटही जप्त करण्यात आले. निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढे पोलीस आता निलेश चव्हाण, राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि करिश्मा हगवणे यांना समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत. तर सत्तांतरावेळी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुवाहाटीत नेमकं काय केलं याचं उत्तर संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरात दिलेलं आहे. शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित केलं. राऊतांना गुवाहाटी दौऱ्यात तिथल्याच पुजाऱ्यांनी काही गोष्टी सांगितल्या असा दावा करत त्यांनी ही माहिती सार्वजनिक केली आहे. संजय राऊतांच्या लेखात काय? शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो. राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले. त्याची आठवण गाभाऱ्यातील पंडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली. आम्ही तुम्हाला ओळखतो, आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है असं ते मला म्हणाले. 3.5 वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं हे पंडांनी स्वतः सांगायला सुरुवात केली. पंडांनी म्हटलं, वो शिवसेना के लोग यहाँ आकर बहुत विधि पूजा किया, पंडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया. राऊतांनी विचारलं, कितने लोग थे? यावर पंडाने उत्तर दिलं, वो एक साथ 50-60 लोग थे. राऊतांनी विचारलं, कौन सा पूजा किया? यावर पंडाने उत्तर दिलं, यहाँ जो होता है सब पूजा किया, बलि भी चढ़ाया देवी को. राऊतांनी विचारलं, कौन सा बलि दिया? पंडाने सांगितलं, भैंसा को काटा, कुछ लोग ने बदक को भी काटा. शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बलि चढ़ाया. पंडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवले. त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली. या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात. इप्सित स्थळी खोल पुरून मनोकामने पूजा केली जाते. त्यासाठी याच मंदिरातील पंडांना बोलावलं जातं. मुंबई महाराष्ट्रात ही शिंग आणली गेली. ती सर्व शिंग कोणी कुठे पुरली ते रहस्यच आहे. शिंदे यांच्या काळात ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूस पुरली असं लिहिलं तेव्हा खळबळ उडाली. फडणवीस वर्षावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाही ही माहिती पक्की होती. फडणवीस वर्षावर गेले त्याआधी बांधकाम खात्याकडून मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करून घेतलं. या शोध मोहिमेत तिथे पुरलेली रेड्याची शिंग मिळाली काय हा पहिला प्रश्न. आणि फडणवीसांचे पूर्ण समाधान झाले काय हा दुसरा प्रश्न. 50-60 लोग आए थे शिवसेना, उस वक्त सबसे ज्यादा बलि चढ़ाया. 50-60 लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया. भैंसा को चढ़ाया, बकरी को, बदक को, और हमको बड़ा दक्षिणा भी दिया. बोला ऐसा क्यों पूजा किया जाता है? बोले ते इच्छा होती है पूरी करने की, और जो शत्रु होता है वो खत्म करने की, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करने. हे मी त्या स्वतः डोळ्याने पाहिलं, ऐकलं होतं आतापर्यंत, मी स्वतःच्या डोळ्याने चित्र पाहिलं. आम्ही जे गुवाहाटीला गेलो होतो तिथून रेड्याचे जे काही बळी वगैरे दिला असं त्यांचं म्हणणं आहे. जर आमच्याकडे शिंग असेल तर ते आम्ही जपून ठेवली. वेळ येऊ द्या, कोणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू. अहो मूर्ख येतो, त्या मूर्खाच्या वक्तव्याला काही अर्थ असतो का? त्यांनी बळी दिला, इतर सिंगापूरले, तिथं जादूटोना केलाय. बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे हे लोक हे आम्हाला कुठे सांगतात. ज्याच्यात दम होता ना त्यांनी ते करून दाखवलं. आणि म्हणून हे पळकुटे जे आमचे पोस्टमॉर्टम करणार होते गुवाहाटीतून येताना काय कर, आम्ही यांचं पोस्टमॉर्टम करू, काय करतात आता यांचेच पोट आलेले आहेत. काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात असा सल्ला अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना दिलाय. त्यांचं बोलणं आता मला जास्त महागात पडतंय असंही अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय. ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वक्तव्य कृषी मंत्री कोकाटेंनी केलं होतं. जसं
संदर्भात काय म्हणतो? दुसऱ्याचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले का? सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं. नाही, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे खराब होत चालल्या वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. साडीतले नाही कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये. जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्यांचे पंचनामे रीतसर होतील. मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं. महागात पडतं दादा हे, फार महाग, आता मला जास्त महागात सांगतं. पुढची घडामोड रायगडमधनं. महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी नॅपकिन फिरवत सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी नॅपकिनची नक्कल करत सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंची खिल्ली उडवली होती. ज्या मैदानावर तटकरेंनी ही खिल्ली उडवली त्याच मैदानावर गोगावलेंनी वाढदिवसानिमित्तानं सभा आयोजित केली.